मित्रांनो, तुम्हाला जर अतिविचार करण्याची सवय असेल, तुमच्या रिलेशनशिपमध्ये क्षुल्लक भांडणानंतर तुमच्या डोक्यात ब्रेकअपचा विचार येत असेल, तुम्हाला सतत नोकरी जाण्याची भीती वाटत असेल, तुमच्या छातीमध्ये थोडे दुखल्यानंतर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही ना याची भीती वाटत असेल, भविष्य काळात आपल्या मुलांचे शिक्षण, त्यांचे करिअर ह्याची सतत चिंता लागून राहिली असेल, तर मग हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट अँड द वे टू पॉवर ह्या पुस्तकातून अति विचार करण्याची सवय बंद करून आयुष्यात आनंदी कसे राहायचे हे सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, ह्या 5 गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुम्ही पहिल्यासारखे राहणार नाही। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, अध्यात्माचा मार्ग। ह्या पुस्तकाच्या लेखकाचे म्हणणे आहे, जी लोक आध्यात्मिक असतात त्यांना समस्यांची, संकटांची चिंता वाटत नाही। अध्यात्माच्या मार्गावर चालणारे अध्यात्म न मानणाऱ्यांच्या तुलनेत कमी डिप्रेस असतात, त्यामुळे ते जास्त आनंदी असतात। एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये तेव्हा जातो जेव्हा तो पूर्णपणे हताश होऊन जातो, जेव्हा त्याला कोणताच मार्ग दिसत नाही। पण जेव्हा व्यक्ती देवावर विश्वास ठेवते, ज्याचा त्या ब्रह्मांडाच्या दैवी शक्तीवर विश्वास असतो, तो कधीच हिंमत हारत नाही। त्याला माहिती असते परमेश्वर आज नाही तर उद्या त्याची मदत करण्यासाठी नक्की येईल। यामुळे अशी लोक पुढे चालत राहतात आणि जास्त डिप्रेशनमध्ये जात नाही। अमेरिकन ऑर्गनायझेशन नॅशनल इश्यू ऑफ हेल्थच्या नुसार जी लोक नास्तिक असतात, जी कोणत्याच देवावर विश्वास ठेवत नाही, अशी लोक जास्त डिप्रेस्ड आणि तणावामध्ये असतात। त्यामुळे तुम्ही त्या दैवी शक्तीवर विश्वास ठेवा, जी हे विश्व चालवते। जेव्हा तुमचा त्या दैवी शक्तीवर विश्वास असतो, तेव्हा तुमच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य निर्माण होते। तुम्हाला माहिती असते, काही झाले तरी ती दैवी शक्ती माझ्या पाठीची आहे। त्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जात नाही आणि तुम्ही अति विचार सुद्धा करत नाही। नंबर 2, शिस्तबद्धता आणि स्वतःवर नियंत्रण याचे कटाक्षाने पालन करा। हा एक असा मुद्दा आहे जो जगातल्या प्रत्येक धर्मामध्ये सांगितला आहे। एक ध्येयहीन व्यक्ती विषयांच्या आहारी जाऊन आपल्या शरीराला खुश ठेवायचा प्रयत्न करतो। तो दारू पिऊन, सेक्स, जुगार खेळून आपले मन शांत करतो आणि आपल्या समस्यांपासून नेहमी लांब पळत राहतो। दुसरीकडे एक महान व्यक्ती त्या दैवी शक्तीचा आदर करतो, आपल्या शरीराला नाही तर आपल्या आत्म्याला तृप्त करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे फक्त ह्या जन्मात नाही तर येणाऱ्या जन्मांमध्ये सुद्धा त्याला सुखाची प्राप्ती होईल। याचा सरळ अर्थ आहे, एका तुच्छ प्राण्याचे कधीच स्वतःवर नियंत्रण नसते आणि त्याला कोणती शिस्त नसते। त्याला सतत विषय सुख पाहिजे असते। सेक्स, सोशल मीडिया, पॉर्न, दारू अशा गोष्टींचा वापर करून तो विषय सुख मिळवतो आणि आपल्या आयुष्यातील समस्यांपासून नेहमी लांब पळत राहतो। याचा परिणाम असा होतो की त्याच्या समस्या दुप्पट, तिप्पट, चौपट होत जातात, ज्यामुळे तो सतत तणावामध्ये आयुष्य जगतो। दुसरीकडे एक बुद्धिमान व्यक्ती आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो। तो आपल्या मार्गावरून कधीच भरकटत नाही आणि आपली ध्येय गाठण्यासाठी विषय सुखांचा त्याग करतो। मित्रांनो, तुम्हाला सुद्धा दीर्घकाळ आनंदी राहायचे असेल तर विषय सुख म्हणजे तात्काळ आनंद देणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा। तुम्हाला शिस्तबद्ध ठेवण्यासाठी ह्या काही गोष्टी मदत करतील। मोठी ध्येय ठेवा, त्या ध्येयांची छोट्या छोट्या भागात विभागणी करा आणि प्रत्येक छोट्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी एक डेडलाईन ठेवा। स्वतःबरोबर सतत पॉझिटिव्ह स्वसंवाद साधा। तुमची सर्व स्वप्ने पूर्ण झाली आहेत याचे व्हिज्युअलायझेशन करा। प्रत्येक काम पूर्णपणे फोकसने करा। ध्यानधारणा, व्यायाम करून मनाची आणि शरीराची काळजी घ्या, ज्यामुळे तुमच्या मनावर आणि भावनांवर नियंत्रण राहील। आपले कुटुंब आणि मित्र यांची वेळोवेळी मदत घ्या। नंबर 3, प्रॉब्लेम्सवर नाही सोल्युशन्सवर फोकस करा। मित्रांनो, माझा एक मित्र होता जो अनेक दिवसांपासून व्यायाम सुरू करण्याचा प्लॅन करत होता। एक दिवस तो मला म्हणाला, राहुल, जाम गरम होतं यार, एकदा काही गरमी कमी झाली की मी लगेच व्यायामाला सुरुवात करतो। गरमीमध्ये व्यायाम केल्यामुळे मला खूप त्रास होतो। जेव्हा थंडी पडली तेव्हा तो मला म्हणाला, एवढ्या थंडीमध्ये ब्लँकेटमधून बाहेर यायचीच इच्छा होत नाही। थोडे वातावरण गरम झाले ना की मी लगेच जॉगिंगला जाईल। पावसाळ्यात त्याचे नखरे असे होते
की मी जिममध्ये कसं जाऊ, रस्त्यावर घसरून वगैरे पडलो तर? हा माझा मित्र फक्त प्रॉब्लेम्सवर फोकस करत होता, सोल्युशन्सवर नाही. या सवयीमुळे तो त्याच्या आयुष्यातल्या समस्या कधीच सोडू शकणार नाही आणि तो आयुष्यात कधीच चांगले दिवस बघू शकणार नाही. जी लोक नेहमी उदास असतात त्यांचा फोकस फक्त प्रॉब्लेम्सवर असतो. ते त्यांच्या प्रॉब्लेम्सबद्दल विचार करून करून त्याला मनामध्येच मोठं करून ठेवतात, ज्यामुळे त्यांना ती समस्या 10 पट मोठी वाटू लागते. जी लोक सोल्युशन्सवर फोकस करतात ते प्रॉब्लेम्स आल्यानंतर त्यांच्या उपायांबद्दल विचार करू लागतात. नंबर 4, आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्याने ॲक्शन्स घेत राहा. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ध्येय आहेत, स्वप्ने आहेत. भरपूर पैसे कमवायचे, चांगली बॉडी बनवायची, चांगली कार घ्यायची, मोठे घर घ्यायचे. ही सर्व ध्येय एका आनंदी आयुष्याचे प्रतीक आहेत. भरपूर पैसे म्हणजे तुम्हाला भविष्याची काळजी करण्याची गरज नाही. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकता, आपल्या आई वडिलांना सुखकर आयुष्य देऊ शकता, समाजामध्ये मान सन्मान मिळेल आणि तुम्हाला कोणतीही गरजेची वस्तू विकत घेताना 10 वेळा विचार करावा लागणार नाही. चांगली बॉडी म्हणजे फक्त सेक्सी दिसणे नाही, याचा अर्थ तुमचा स्टॅमिना चांगला असेल, तुम्ही लवकर थकणार नाही, तुम्ही कमी आजारी पडाल आणि तुम्ही नेहमी तंदुरुस्त राहाल. जर तुम्ही ठरवलेली सर्व ध्येय पूर्ण झाली तर तुम्ही सुखी राहाल का? 100% नाही, पण तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच समस्या नक्कीच सुटतील. दुसरीकडे जर तुमची ही ध्येय पूर्ण नाही झाली तर तुमच्या आयुष्यात खूप समस्या निर्माण होतील. त्यामुळे तुमची जी काही ध्येय असतील त्यांना पूर्ण करणे खूप गरजेचे आहे आणि तुम्ही ते तेव्हाच पूर्ण करू शकाल जेव्हा तुम्ही त्यांच्या दिशेने सातत्याने ॲक्शन्स घ्याल. त्यामुळे तुमच्या मोठ्या ध्येयांना छोट्या छोट्या भागांमध्ये विभागणी करा आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी सातत्याने ॲक्शन्स घ्यायला लागा. रोज कोणती ना कोणती ॲक्शन घ्या, भले ती कितीही छोटी असू द्या. नंबर 5, मनापासून कृतज्ञ राहा. तुम्हाला आयुष्यात जे काही मिळाले आहे त्याचे आभार माना. 1000 स्प्लेंडिड सन्स ही एक अशी कादंबरी आहे जिला वाचून तुम्हाला तुमच्या आयुष्याची किंमत कळेल. ही कादंबरी आपल्याला तालिबानच्या शासन काळातील एका अफगाणी स्त्रीची गोष्ट सांगते. जेव्हा तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले होते तेव्हा त्यांनी तिथल्या पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी कडक नियम बनवले. स्त्रियांना ना बाहेर जायची अनुमती होती, ना पुरुषांबरोबर बोलायचे स्वातंत्र्य होते. कोणाबरोबर नजरेला नजर सुद्धा मिळवायची नाही, डान्स करायचा नाही, अभ्यास करायचा नाही, गायचे नाही, नेल पॉलिश लावायची नाही. एवढेच काय, काम करण्याचे सुद्धा स्वातंत्र्य नव्हते. यातला कोणताही नियम मोडला तर त्यांना वाईट प्रकारे मारले जायचे. ह्या कादंबरीला वाचल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुम्ही किती भाग्यशाली आहात की तुम्ही ह्या देशामध्ये जन्म घेतला. तुम्हाला किती मिळाले आहे, ज्याच्या तुलनेत ह्या कादंबरीमध्ये असलेल्या 2 मुख्य पात्रांकडे काहीच नाहीये. याशिवाय हे स्वातंत्र्य, राहण्यासाठी घर, 3 वेळा खाण्यासाठी अन्न. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही ह्याच्यावर फोकस करा की तुमच्याकडे काय आहे आणि हा विचार करा तुम्हाला जास्त कष्ट न करता किती गोष्टी सहज मिळाल्या आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहायला शिका. मित्रांनो, ह्या व्हिडिओचा मी थोडक्यात सारांश देतो. नंबर 1 आहे अध्यात्माचा मार्ग स्वीकारा. जी लोक आध्यात्मिक असतात ते कमी डिप्रेशनमध्ये जातात. त्या दैवी शक्तीवर विश्वास ठेवा, तुम्हाला हिंमत मिळेल. नंबर 2 आहे शिस्तबद्धता आणि स्वतःवर नियंत्रण याचे कटाक्षाने पालन करा. एक महान व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवतो, एक तुच्छ व्यक्ती विषय सुखांमध्ये अडकतो. नंबर 3 आहे प्रॉब्लेम्सवर नाही, सोल्युशन्सवर फोकस करा. आयुष्यात कोणतीही समस्या आली तरी तिचा विचार करून तिला 10 पट वाढवू नका, तिला कशी सोडवता येईल ह्याकडे लक्ष द्या. नंबर 4 आहे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्याने ॲक्शन्स घेत राहा. भली ॲक्शन किती छोटी असू द्या, पण तुमच्या ध्येयाच्या दिशेने आज काहीतरी ॲक्शन घ्या. नंबर 5 आहे नेहमी कृतज्ञ राहा. तुम्हाला जे जे काही मिळाले आहे त्याच्याबद्दल देवाचे आभार माना. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.